मुंबईतील विल्सन जिमखाना वाचवण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। 110 वर्षापासून हा जिमखाना विल्सन कॉलेजच्या ताब्यामध्ये आहे आणि 110 वर्षापासून या ग्राउंडवर विल्सन कॉलेजचे विद्यार्थी, गिरगावकरचे तेथील विद्यार्थी, मुलं आणि ताडदेव इतर ठिकाणची सर्व मुलं तिथे खेळण्यास येत होती आणि ही खेळण्याची परंपरा तिथं कायम होती। तिथे कधीही कोणत्याही खेळाडूला कधीही थांबवलं नाही कोणी। ते फ्री ऑफ कॉस्ट विल्सन जिमखाना सगळ्यांच्या यूजमध्ये होता। तो शासनाने जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला अनधिकृतपणे हस्तांतरित केलेला आहे। या बाबतीत आम्ही हायकोर्टमध्ये आमची याचिका दाखल असताना सुद्धा जिओच्या लोकांनी पोलीस फोर्समध्ये आणि बाउन्सरच्या फोर्समध्ये हा जिमखान्याचा बळजबरीनं फोर्सफुली ताबा घेतलेला आहे, जेणेकरून विल्सन कॉलेजचे विद्यार्थी, गिरगावकरचे विद्यार्थी, ताडदेव आजूबाजूच्या सगळ्या परिसराचे विद्यार्थी खेळापासून वंचित राहिलेले आहेत। जिओ संघटनेचा खेळाशी कुठलाही काहीही संबंध नसताना शासनानं हा जिमखाना जिओ या संघटनेला दिलेला आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासनाकडे आमची अशी मागणी आहे की हा जिमखाना परत विल्सन कॉलेजला देण्यात यावा। आम्हाला कळत नाही फडणवीस साहेब या ख्रिश्चन कम्युनिटीच्या मागे का लागलेले आहेत, कोणती चूक झालेली या समाजाची, या समाजाचं कोणतं कॉन्ट्रीब्युशन नाही ह्या महाराष्ट्रासाठी, ह्या देशासाठी। एज्युकेशन मध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, आरोग्य क्षेत्रात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सामाजिक क्षेत्रात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे। या देशाच्या, ह्या मातीच्या, ह्या महाराष्ट्राच्या मातीची आम्ही जडणघडण आमची झालेली आहे। कधीही या समाजानं कोणतीही शासकीय मालमत्तेचं नुकसान केलेलं नाही। शांततेचा संदेश देणारा हा समाज आहे। आम्ही आमच्या आता उदाहरणार्थ विल्सन कॉलेज घ्या, 98 फक्त 2% मुलं ख्रिश्चन आहेत, फक्त 2%। 98% मुलं ख्रिस्तीतर आहेत। त्या मुलांनी कुठे जायचं खेळायला? आज खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे। आणि आमची पुन्हा फडणवीस साहेबांना विनंती आहे, फडणवीस साहेब हे चांगलं नेतृत्व आहे या महाराष्ट्रासाठी, परंतु ह्या जिओ संघटनेच्या दबावाखाली येऊन त्यांनी आमचा जिमखाना त्यांना हस्तांतरित केलेला आहे। त्यांना पुनश्च एकदा कळकळीची विनंती करतो आम्हा सर्व मुंबईकरांच्या वतीनं, गिरगावकरांच्या वतीनं, विल्सन कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं की हा जिमखाना परत विल्सन कॉलेजला देण्यात यावा ही नम्र विनंती, कळकळीची विनंती आम्ही शासनास करत आहोत। आता आपण विचारलं की जैन वगैरे विषय असा, हे सुरुवातीला इकडे पाहुणे म्हणून आले, आधी इकडचे रस्ते गेले, रस्त्यावर त्यांच्या जैन लोकांची नावं लावली, इकडच्या स्थानिक जे भूमिपुत्र होते त्यांच्या मराठी लोकांच्या चाळी गेलेल्या, हळूहळू आता प्रत्येक स्टेशनची नावं हे जैन करायला लागलेत। ह्या समाजाचा महाराष्ट्राशी मुंबईच्या जडणघडणीत काय सहभाग काय आहे? हे ख्रिस्ती बांधव जे आहेत, इतके वर्ष गेले, कित्येक पिढ्यानपिढ्या इथे दुधात साखर तसे आम्ही एकत्र राहतोय। हे काल आले आणि आमच्यावर दादागिरी करायला लागलेले आहेत। घरात समजा घुस आली कधी तर घुस पाळत नाहीत, त्या घुशीला एकदा ठार मारतात ना तर बाहेर काढतात घरातनं। आता जनता इकडे ह्या आंदोलनात रस्त्यावर उतरणारच आहे। आणि आता तुम्ही सकाळची बातमी बघितली असेल, संजय राऊत सरांनी स्वतः तिकडे सांगितलेलं आहे की आज ते स्वतः ह्या आंदोलनात उतरणार होते, पण असं दिल्लीला सेशन आहेत म्हणून पुढच्या आंदोलनात स्वतः संजय राऊत साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज साहेब हे देखील ह्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत। भविष्यातली जी पिढी आहे ती आता खेळणार कुठे असा प्रश्न उपस्थित होता, कारण की दिवसेंदिवस मैदानं ही मुंबई मधली कमी होत आहेत आणि हे असं मैदान होतं, इकडे कोणतेही अन्य कार्यक्रम होत नव्हते, फक्त क्रीडासाठी हे मैदान होतं। आधी आम्ही स्वतः लहानाचे मोठे इकडे झाले आहेत, मधली सुट्टी असेल की शाळेचे स्पोर्ट्स सगळे तिकडे होते, तेव्हा त्याला साधं कंपाऊंड पण नव्हतं। आता बघितलं तर लोखंडी जाळ्यांचा 12-12 फुटाचा बॅरिकेड उभे केलेत का तिकडे आतमध्ये अतिरेकी हल्ला होणार आहे? बाउन्सर बाहेरनं फोटो जरी काढायला गेले बाउन्सर धावत येतात अंगावर, का त्यांना भीती कसली वाटते? आता जाऊन बघितलं तिकडे जे त्यांनी माहितीप्रमाणे त्यांनी मान्य केलं होतं की याचा जो मूळ ढाचा आहे त्यात आम्हाला काही हलवणार नाही, काय नाही। तिकडे टर्फ क्लब सरकारच्या नाकाबरोबर 150 फूट बाहेर काढलेलं आहे, 150 फूट बाहेर काढलेलं आहे। आम्हाला तर सरळ संशय येतोय त्यांना हस्तगत करायचा होता जिमखाना म्हणून त्यांनी मुद्दामून आग लावलेली आहे की काय? कुठे ते खाजगीकरण होतंय आता त्या ठिकाणी, जे लीज वरती देण्यात आलं खाजगीकरण झालेलंच आहे। खेळासाठी आरक्षित असलेली मैदानं तिकडे धर्मगुरू येत आहेत आणि ते बोलतात की आता नाकावर टिच्चून आम्ही घेतलं ग्राउंड, काय तुम्हाला सिद्ध काय करायचंय? काय सिद्ध करायचं तुम्हाला यातनं? हा जनक्षोभ उफळणार आहे।
आणि जेव्हा जेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरले तेव्हा तेव्हा क्रांती झालेली आहे. क्रांती हा इतिहास आहे. जे आमदार आहेत मंगल प्रभात लोढा, ते मंत्री पण आहेत, ते तुमच्या पण त्या विभागाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. तुम्ही काय सांगाल? ते पण जैन आहेत तिनके. जैन ते जैनच आहेत आणि त्यांचं जैनिझम ओपनली दिसतंय. समोरच्याचा गळा दाबायचा आणि बोलतात अहिंसा परमो धर्म. याला अर्थ नसतो. एका साईडला कोणाला खून करत दुसऱ्या बाजूने बोलतो आम्ही मारलंच नाही. ते नाही चालत, नाही चालत. ते निव्वळ खोटारडेपणा त्यांचा तो. आणि आम्ही सगळे रस्त्यावर विल्सन कॉलेज सोबत खांद्याला खांदा लावून उतरणार. तिकडे आम्हाला काहीही आमचे काय पोस्टर लावायचे नाहीत की काय नाही. आमच्या हक्काचं मैदान आहे, ते आमच्या हक्काच्या मुलांना मिळालंच पाहिजे. अरे कोण म्हणतो देणार नाही? या आंदोलनाची दखल प्रशासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.